म्हणजेच काय तर बघा, आपल्याला जरी मनातून खूप वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी करावं, ह्या ग्रंथाचं पारायण करा, त्या ग्रंथाचं पारायण करा, असं वेगवेगळं आपल्या मनातून तर खूप सारं वाटत राहतं, पण ते सहजरित्या शक्य होत नाही. कारण कोण घरात असेल तर साहजिक आहे त्यांच्याकडून ही गोष्ट शक्य होते. पण आजकाल बाहेर सगळेजण जातात, ऑफिसला असू दे किंवा वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर पडतात, पण मनातून खूप इच्छा असते, करायचं तर आहे, पण कसं करायचं हे आपल्याला आज आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेणार. एक छोटीशी म्हणजे एक समास आहे, तो जरी तुम्ही श्रवण केला किंवा त्याचं वाचन केलं तर नक्कीच आपल्याला जो काही पूर्ण दासबोध ग्रंथ वाचण्यापासून, किंवा जर आपण एका गुरुचरित्रातील देखील 14वा अध्याय देखील वाचन करू शकतो. पण आज आपण जाणून घेणार आहोत की दासबोध या ग्रंथातील असा कोणता समास आहे की ज्याचं वाचन केल्याने आपल्या आयुष्यातील बरेच सारे जे मार्ग असतात ते सुटू शकतात. तर बघा, नक्कीच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर पहिल्यांदाच कोण या चॅनेलवर आला असाल तर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. बघा, आपण ध्यान तर करतोच, नामस्मरण करतो,